हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे दुष्यंत हा बाळजाबाई आणि अनुसया दोघींचीही चांगलीच कान उघडणी करणार आणि दोघींनाही कृष्णाला छळायचं नाही असं सांगणार. त्यानंतर कृष्णाचा अभ्यास घेणार. नेमकं कसं कसं काय काय घडतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. आता आपण पाहतोय कृष्णा शाळेत जाते. दुष्यंत आता कृष्णाला झोप वगैरे मिळावी म्हणून कृष्णाला झोपू देतो आणि स्वतः कृष्णाची कामं करत असतो. नंतर तो कृष्णाची काळजीही घेत असतो. हे सगळं काही आता बाळजा आणि अनुसया बघत असतात आणि हे सगळं बघून त्यांना कृष्णाचा खूपच जास्त राग येत असतो. बाळजा म्हणत असते की ही आली मोठी शहाणी माझ्या लेकाला कामाला लावणारी. आता ते काही नाही, आता मी हिचा बरोबर सर्व मात जिरवते. नाही जर ह्या कृष्णाला इतकी कामाला जुंपली की ही स्वतःहूनच शिक्षण वगैरे सोडून द्यायला निघाली तर माझंसुद्धा नाव बाळजा नाही. तर दुसऱ्या बाजूला अनुसयासुद्धा म्हणत असते की नाही नाही, ही कृष्णा शाळेत जाता कामा नये, शिकता कामा नये. दोघी सासवा आता खोलीकडे येतात. बघतात तर काय दुष्यंत कृष्णाची सेवा करतोय. दोघीही म्हणू लागतात की आम्हाला चहा हवाय, कृष्णे उठ आम्हाला चहा करून दे. त्यावेळी दुष्यंत आता त्या दोघींनाही म्हणत असतो अगं तुम्ही दोघीजणी काय करताय, गप्प बसा. आत्ता कुठेतरी ती आरामाला लागली आहे तर लगेचच तुम्ही आलात का? चहा हवाय ना तुम्हाला? ठीक आहे, काही हरकत नाही. जा दोघीजणी आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन बसा. मी दोघींना पण चहा आणून देतो. आज मी तुम्हाला चहा बनवून देईन, माझ्या हातचा चहा प्या. त्याबरोबर ते दोघीही एकमेकीच्या तोंडाकडे बघू लागतात आणि मग दुष्यंतकडे बघतात. दुष्यंत म्हणतो काय म्हटलं मी, जा आम्ही बनवून देतोय ना चहा. त्यावर त्या म्हणतात की नाही नाही, आम्हाला तुझ्या हातचा नाही, कृष्णीच्याच हातचा चहा पाहिजे. दुष्यंत म्हणतो ती उठणार नाही आहे, तुम्ही दोघींनीही निघा बरं इकडनं. आणि मग तो त्या दोघींनाही तिकडनं हकलवून लावतो. त्यानंतर आता दुष्यंत चहा बनवायला जातो. त्यावेळी तो विचार करू लागतो की बाळजाबाई आणि अनुसयाबाई दोघीही जणू काही मुद्दामूनच कृष्णाला त्रास देण्यासाठी हे सगळं करतायत असं मला वाटतंय. आणि बाळजाबाईंची तर कृष्णाने शिकावं ही इच्छा नाहीच आहे हे मला माहिती आहे, पण अनुसयाबाई असं का बरं वागत असतील? मोठी आई तर अशा नाही आहेत. मला एकदाच त्या दोघींनाही समजावून सांगायला हवं की कृष्णाला असा त्रास देऊ नका. म्हणून मग आता दुष्यंत काय करतो, तो त्या दोघींनाही बोलवून घेतो हॉलमध्ये आणि हॉलमध्ये तो त्या दोघींना सांगत असतो हे बघा, तुम्हाला माहिती आहे की कृष्णा आता नाईट स्कूलला जाते. दिवसभर तिला शाळेत जायला वेळ मिळूच शकत नाही, कारण दिवसभर तिला गावची कामं असतात, गावचा कारभार असतो. त्यामुळे तुम्ही तिच्या मागे लागू नका. ती दिवसभर कामं करते, रात्रीची शाळेत जाते. त्यामुळे तिला आराम करण्यासाठी जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ती आराम करायला लागेल. त्यामुळे तिला तिचा आरामाचा वेळ घेऊ द्या आणि तिला उगाचच्या उगाच तुम्ही कुणीही त्रास देऊ नका. समजलं का? मला माहिती आहे बाळजाबाई तुमची इच्छा नाही आहे की कृष्णाने शाळेत जावं, शिक्षण घ्यावं. त्यासाठी तुम्ही मुद्दाम तिला त्रास देता. तुम्हाला वाटतं की तुम्ही जर तिला जास्तीची कामं लावली तर मग ती त्या कामांमध्ये गुंतून पडेल आणि तिला शाळेत जायला वेळ मिळणार नाही. तुम्ही काल मुद्दामून तिला ती शाळेत चाललेली असताना कामाला लावली, तुमची बेडरूम आवरायला लावली, दूध द्यायला लावलं. सगळं मला माहिती आहे, पण काल कृष्णाच्या शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे उगाचच्या उगाच मला वाद नको होता म्हणून मी तुम्हाला काहीही एक अक्षरही बोललेलो नाही आहे. आणि मोठी आई तुम्ही, मला तुमच्याकडनं खरोखरच ही अपेक्षा नव्हती की कृष्णाच्या शाळेचा पहिला दिवस आणि लगेचच ती घरी आल्याबरोबर तुम्ही तिला कामाला लावलं. तुम्ही तिला एवढ्या ढिगाने भांडी घासायला लावली. त्यानंतर तुम्ही तिला कपडे धुवायला सुद्धा बसवलं आणि देवांना फुलांचे हारसुद्धा करायला लावलेत. मला खरंच तुम्ही जे केलं ती अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं. तुम्हीसुद्धा कृष्णाला त्रास देताय का ती शिकते तर? त्यावर अनुसया स्वतःची बाजू सेफ करून घेऊ लागते. ती म्हणत असते अरे दुष्यंता, असा विचार तरी तुझ्या मनात कसा काय आला? अरे कृष्णामुळं म्या या घरात आलं आहे आणि म्या आता कृष्णाला त्रास देईन असं वाटायला होय तुला? अरे म्या काही मुद्दामून केलं नाही बघ. मला वाटलं की ती करल म्हणून मी म्हणलं कर. आणि खरं तर म्या तिला नगं म्हणतच होतो, तर तीच मला म्हणाली की सासूबाई तुम्ही नका करू. अरे ती माझं काय ऐकणं झाली होती म्हणून मग म्या म्हणलं की तू कर आणि माझी कंबर बी धरली होती. पण जर तुला असं वाटत असेल की म्या मुद्दामून तिला त्रास देण्यासाठी हे समज केलं तर माफ कर बाबा. पुण्यांदा तुझ्या बायकोला काही काम नाही सांगणार म्या सून हाय माझी म्हणून हक्कानं तिला काम सांगितलं होतं. जाऊ दे, तुला राग आला बहुधा. त्याबरोबर मग आता बाळजाबाईसुद्धा म्हणू लागते अरे दुष्यंता, आता घरची सून म्हणून घरची कामं तिने नाही करायची तर मग ह्या वयात काय आम्ही घरची कामं करायची होय? हे बघ, तिला काय शिक्षण घ्यायचं आहे ते तिने घ्यावं, त्यामध्ये माझी काय हरकत नाही.
पर शिक्षण घेत असताना घरात ती कुठं कमी पडणार नाही ह्याचीसुद्धा काळजी तिनंच घ्यायला हवी. नाही शेवटी ती या घरची सून आहे. बरोबर बोलायलो ना व म्या. त्यामुळं घरची जबाबदारी घेणं हे सुद्धा तिचंच कर्तव्य आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो, घरची सून म्हणून घरची जबाबदारी घेणं जसं तिचं कर्तव्य आहे, तशी तिची सासू आणि घरचा कुटुंबाचा भाग म्हणून तुम्हीसुद्धा तिला सपोर्ट करणं तुमचंसुद्धा कर्तव्य आहेच. की फक्त सून आहे म्हणून तिला कर्तव्य, तिला जबाबदारी, आणि सासू आहे घरातला सदस्य आहे म्हणून त्याला काहीच नाही असं होत नाही ना. हे बघा, मला उगाचच तुमच्या दोघींबरोबर वाद घालायचा नाही आहे, स्पेशली बाळजाबाई तुमच्याबरोबर. मी तुम्हा दोघींनाही व्यवस्थित खडसावून सांगतोय की पुन्हा कृष्णाला त्रास देऊ नका, उगाचच्या उगाच तिच्याबरोबर वाईट वागू नका. तिला तिचं काम करू द्या, तिला तिचा वेळ मिळू द्या, तिला तिचा अभ्यास आराम करू द्या. तुम्हाला जे काही हवं असेल ना त्यासाठी मी आहे, तुम्ही माझ्याकडनं कामं करून घ्या. तुम्हाला जे हवं ते तुम्ही मला सांगा. त्याशिवाय महादू काका आहेत आपल्या घरात कामासाठी, तुम्ही महादू काकांना सांगू शकता तुमची कामं. पण हे बघा, उगाच कृष्णाच्या मागे लागू नका, तिला रिलॅक्स होऊ द्या. समजलं ना. शेवटचं सांगतोय, पुन्हा सांगितलं नाही असं कुणी म्हणता कामा नये. त्यानंतर दुष्यंत रूममध्ये येतो. बघतो तर काय, कृष्णा अजून झोपलेलीच असते. आता दुष्यंत कृष्णाकडे बघत असतानाच कृष्णा उठते आणि आता ती म्हणू लागते, बाबू मला उठायला उशीर झाला. दुष्यंत सरकार, अहो माझी संधी कामं बाकी आहेत, मी येतो बघा पटपट. दुष्यंत म्हणतो, कृष्णा रिलॅक्स, काही कामं बाकी नाही आहेत, सगळी कामं झाली आहेत, मी सगळी कामं केलीत, उलट हे घे. त्याबरोबर कृष्णा चहाचा कप दुष्यंतच्या हातात बघते आणि म्हणते, अहो हे काय, मला चहा? अहो मी अजून दात नाही घासलेले, तोंड धुतो आणि मग पितो. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला सांगतो, कृष्णा याला बेट्टी म्हणतात, हे तोंड धुवून प्यायचं नसतं, हे बेडवरती प्यायचं असतं, हे घे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो मला ह्या असल्या गोष्टींची सवय नाही आहे दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला माहिती आहे की तुला सवय नाही आहे, पण आता तुला ह्या सर्व गोष्टींची सवय लावून घ्यायची. आता तू शाळा शिकणार आहेस म्हटल्यावर तुझ्यासाठी मी सगळं करणार आहे, खरंच, हे घे. मग कृष्णाला तो बेट्टी देतो. त्यानंतर मग बेट्टी पिता पिता दुष्यंत तिला विचारतो, काय मग मॅडम, शाळेचं काय, कशी सुरू आहे शाळा? आजचा दुसरा दिवस, कालचा पहिला दिवस होता, कसा गेला पहिला दिवस? शाळेत गुरुजींनी काय शिकवलं, होमवर्क काय दिला आहे? त्यावर कृष्णा म्हणते, कायचा कोक? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कोक नाही गं, होमवर्क काय दिला आहे? त्यावर मग कृष्णा म्हणते, होमवर्क? त्यावर दुष्यंत म्हणतो, गृहपाठ, घरचा अभ्यास. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, तुम्हाला कितींदा सांगितलं आहे माझ्याशी शुद्ध मराठीत बोलायचं म्हणून. दिलाय होमवर्क बी दिलाय. अहो ते गुरुजींनी आहेत की नाही, काल आम्हाला आकडे शिकवले, आकड्यांची ओळख, म्हणून मग त्यांनी आम्हाला आकडे लिहून आणायला सांगितले 1 ते 10पर्यंत, आणि स्वर आणि व्यंजनसुद्धा लिहायला लावलेले आहेत. त्यावर दुष्यंत म्हणतो, मग कधी करणार अभ्यास? कृष्ण म्हणते, हे काय लागलीच, आंघोळ करून घेतो, आवरून येतो आणि ताबडतोब अभ्यासाला बसतो बघा. मग दुष्यंत म्हणतो, जा मग पटकन आवर, आता संपली ना बेट्टी? त्यावर कृष्णा म्हणते, होय. मग कृष्णा तो कप दुष्यंतच्या हातात देते आणि तिकडनं आता बाथरूममध्ये आवरायला जाते. आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन देवाचं दर्शन घेऊन कृष्णा पुन्हा एकदा येऊन बसलेले असते अभ्यासाला. पण आता अभ्यासाला येऊन बसल्याच्या नंतर गुरुजींनी शिकवलेलं सगळंच्या सगळं कृष्णाच्या काही लक्षात राहिलेलं नसतं. नंबर तर तिला पाठ असतात, पण स्वर आणि व्यंजन, अक्षर ओळख काही तिची झालेली नसते. मग आता कृष्णा हिला विचार पडतो की आता मी हे कसं करू? नाही म्हणजे काल गुरुजींच्या मोरं तर मला समजा काही सोपं वाटत होतं, पण आता तर मला काय बी कळना झालं. नाही असं कसं चालायचं? मग ती दुष्यंताला हाक मारते, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार, अहो या की इकडं. त्यावर दुष्यंत तिकडे येतो आणि काय झालं कृष्ण असं विचारतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो बघा की त्या दिवशी गुरुजींच्या मोरं मला समजा काही सोपं वाटलं, म्हणलं मॅच करतो म्हणून गुरुजी होमवर्क घरी जाऊन, पण आता आहे की नाही मला हे काही कळना झाले, पण मला ठाव आहे तुम्हासनी हे समजा येत असणार. दुष्यंत सरकार, माझी मदत करा की जरा अभ्यासात, मला हातभार लावा की, शिकवा की मला. दुष्यंत म्हणतो, हे बघ, हातभार लावा म्हणजे मी फक्त तुला मदत करू शकतो, लिहून वगैरे देणार नाही आहे कृष्णा, लहान मुलांसारखं. कृष्णा म्हणते, अव नका, आपण कमीत कमी माझी मदत तर करा. मग दुष्यंत कृष्णाला तोंडी सांगत असतो, पण कृष्णाला काही ते समजत नसतं. मग दुष्यंत कृष्णाचा हात पकडतो आणि आता एक एक अक्षर तिला लिहून दाखवत असतो. पहिली ही अशी अर्धी वाटी काढायची, त्याला जोडून खाली आणखीन एक अर्धी वाटी काढायची, मग आडवी दांडी मारायची, त्यानंतर एक उभी दांडी मारायची, ह्याला म्हणतात अननस. त्यानंतर मग पुन्हा एक अर्धी वाटी, त्याला खालून जोडून आणखीन एक अर्धी वाटी, पुन्हा त्याला आडवी दांडी, उभी दांडी, आणखीन एक दांडी, ह्याला म्हणतात
आईचा, आता असं दुष्यंत तिला शिकवत असतो. तर हे सगळं काही बघून आता घरामध्ये बाळजा आणि अनुसया दोघींचाही संताप होत असतो. अनुसया म्हणत असते, काय बी करून त्या कृष्णाची शाळा बंद करायच हवी. जर ती पोरगी अशी शिकत बिकत राहिली नवं तर मग मात्र माझं या घरावरती राज्य करण्याचं स्वप्नच राहून जाईल. काय बी झालं तरी म्या त्या कृष्णीला जादा शिकू देणार नाही, शाळेत जाऊ देणार नाही. पण कसं करू, काय करू, कसं त्या कृष्णीला घरामध्ये अडवून ठेवू, कसं तिला रोखून धरू, काहीतरी करायला हवं असा विचार आता अनुसयाबाई करायला लागते. पण तिला काही सुचत नसतं. ती म्हणत असते, जर म्या माझ्या पद्धतीवर आलो असतो की नाही तर एव्हाना त्या कृष्णीची शाळा बी बंद केली असती. पण मला गोड बोलून काटा काढायचा आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे बाळजाबाई म्हणत असतात की मला त्या कृष्णीची तर शाळा बंद करायची आहेच, पण त्याचबरोबर मला दुष्यंतला बी माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळं ह्या कृष्णीची शाळा तोडताना मला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की मी दुष्यंतला दुखावत नाही आहे. जर दुष्यंत दुखावला गेला तर हे माझ्यासाठी काही फार बरं ठरणार नाही आहे. त्यामुळं काही बी झालं तरी मला कृष्णाची शाळा मोडून काढताना दुष्यंतची काळजी घ्यायला हवी. काहीतरी असं करायला हवं की जेणेकरून साप बी मरल आणि काठी बी नाही तुटायची. देवा, मला काहीतरी आयडिया सुचू दे. आज दुष्यंतनं मला वॉर्निंग दिली आहे की कृष्णीच्या शाळेच्या आड जायचं नाही म्हणून. त्यामुळं मला सावध राहायला हवं, सांभाळून करायला हवं जे काही करायचं आहे ते. पण कसं करू ह्यो प्रश्न आता बाळजाबाईंना पडलेला असतो आणि बाळजा आता विचार करत असते, काय करू, कसं करू, आणि ती आता त्या सर्व विचारांमध्येच मग्न असते. त्याबरोबर आता तिला सुचत नसतं की कृष्णाची शाळा बंद करण्यासाठी काय करता येईल. बाळजा म्हणत असते, काय बी झालं तरी म्या काय कृष्णीला शिकू द्यायचं नाही, काहीतरी करावं लागेल. म्या सतत घाव घालत राहणार. जरी 99 घाव नाही लागले तरी 100वा घाव तरी माझा जागेवर लागणार आणि त्या कृष्णीची शाळा बंद होणार, असं आता बाळजा मनात म्हणत असते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.